नमस्कार मित्रांनो, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गामुळे तुळजापूर तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत भूसंपादन नोंदीमध्ये तुळजापूर तालुक्यातील या प्रकल्पाशी संबंधित गावाचे निवाडे नोंदवले आहेत. 2026 मध्ये अनेक गावासाठी भूसंपादनाचे निवाडे पारित झाल्याची नोंद आहे. या प्रकल्पामुळे तुळजापूर तालुक्यातील जमीन, व्यवसाय, वाहतूक आणि रोजगाराच्या दृष्टीने भविष्यात काय बदल होऊ शकतात ते पाहूया. तर या तालुक्यातील गावे पुढील प्रमाणे आहेत: सुरतगाव, धोत्री, पिंपळा बुद्रुक, सावरगाव, देवकुरुळी, काठी, खुंटेवाडी, पिंपळा खुर्द आणि 2026च्या नोंदीमध्ये दहिवडीचाही समावेश दिसतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या महामार्गामुळे पैसा कुठे फिरू शकतो? पहिला फायदा म्हणजे कनेक्टिव्हिटी. सुरत चेन्नई सारख्या मोठ्या ग्रीनफील्ड महामार्गामुळे मालवाहतूक आणि प्रवासासाठी नवीन मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा शेतमाल वाहतूक, कृषी व्यवसाय, स्थानिक व्यापार आणि बाजारपेठांना होऊ शकतो. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे बिझनेस. महामार्गाच्या आसपास योग्य ठिकाणी हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, वाहन सर्व्हिस सेंटर, टायर दुकाने, ट्रान्सपोर्ट, गोदामे आणि वेअरहाऊस यासारखे व्यावसायिक विकसित दृष्टीत होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आज ज्या ठिकाणी शेती किंवा मोकळी जमीन आहे त्या भागाचे भविष्यातील व्यावसायिक महत्त्व काही ठिकाणी वाढू शकते. तिसरा मुद्दा म्हणजे जमीन. महामार्गाचा अलाइनमेंट, इंटरचेंज, जोड रस्ते आणि आसपास होणारा विकास यामुळे काही भागामध्ये जमिनीच्या मागणीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महामार्ग येतोय म्हणून प्रत्येक गावातील प्रत्येक जमिनीचा भाव हमखास वाढेलच असं म्हणता येणार नाही. जमिनीचा भाव अनेक गोष्टीवर अवलंबून असतो. महामार्गापासूनचे अंतर, इंटरचेंज, सर्व्हिस रोड, स्थानिक रस्ते, बाजारपेठ आणि भविष्यातील विकास. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रोजगार. हॉटेल, ट्रान्सपोर्ट, गोदाम, वाहन सेवा, पेट्रोल पंप आणि इतर व्यवसाय वाढले तर स्थानिक तरुणांसाठी रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आणि तुळजापूर हे धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे भविष्यातील चांगली कनेक्टिव्हिटी पर्यटन व्यवसायालाही अप्रत्यक्ष फायदा देऊ शकते. म्हणूनच हा महामार्ग फक्त रस्ता नाही, योग्य नियोजन आणि विकास झाला तर हा परिसरातील शेती, व्यवसाय, वाहतूक, रोजगार आणि जमीन बाजारासाठी महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बनू शकतो. आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं गाव या यादीत आहे का? तुमच्या गावात महामार्गाचा सर्वे किंवा मार्किंग झाली आहे का? तुमच्या जमिनीवर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुळजापूर तालुक्यातील या गावापैकी कोणत्या गावाजवळ महामार्ग, इंटरचेंज किंवा जोड रस्त्याचा संभाव्य फायदा होऊ शकतो यावर माहिती घेऊन येऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.